जे काय मत असेल ते पेनने लिहावं. म्हणजे असे निस्पृह अधिकारी तिनईकरंगासारखे होते. मला आपल्याला असंच सांगायचं आहे, भविष्यात आपण देखील अधिकारी बनून आपल्या राज्याची किंवा देशाची सेवा करायला येणार आहात, तर त्या दृष्टीने आपण देखील निस्पृहपणे सेवा करा किंवा निस्पृह राहा. आजकाल काय झालंय, पूर्वी आपल्याला माहित आहे की या मंत्रालयाचं नाव सचिवालय होतं. खरं म्हणजे सगळा देशाचा कारभार किंवा राज्याचा कारभार हे सचिवच चालवत असतात. निर्णय शक्यतो सचिवच लिहित असतात आणि मग माननीय मंत्री महोदय सही करत असतात. परंतु आता आदर्शसारखे घोटाळे झाल्यामुळे सचिव देखील जरा कचरतात. आदर्शमध्ये दोषी कोण आहे आणि खरा कोण आहे ते मी सांगत नाही किंवा ते मला माहीत नाही, परंतु त्यामुळे अधिकाऱ्यांवर कुठेतरी दबाव आला असं मला वाटतं आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेत खंड पडलेला आहे आणि त्यामुळे बरेचसे निर्णय असे लेट होत आहेत. तर त्या दृष्टीने आपण भविष्यातले होणारे अधिकारी आहेत, आपण आपल्याला जे योग्य वाटतं ते स्पष्टपणे त्या नोटिंगवर लिहायला पाहिजे. तर त्या दृष्टीने निर्णय घ्यायला सुकर जातील असं मला वाटतं. मी आपल्याला सगळ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आपण तहसीलदार बना, BDO बना, चीफ ऑफिसर बना, कलेक्टर बना आणि नंतर सचिव देखील बनून आपल्या राज्याची आणि देशाची सेवा करण्यासाठी पुढे या. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आज आपल्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जलतरणपटू वीर धवल खाडे साहेब, जे सध्याचे वसईचे नायब तहसीलदार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ज्यांनी विशेष अशी कामगिरी बजावलेली आहे. तर मी आमदार क्षितिज ठाकूर साहेब यांना विनंती करते की आपल्या विवा महाविद्यालयातर्फे खाडे साहेब आज इकडे पहिल्यांदा आलेले आहेत, तर त्यांचा सत्कार करावा. मी खाडे साहेबांना, आपल्या NSSच्या स्वयंसेवकांना आणि आपल्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे निमंत्रित करते. मी विवा कॉलेज आणि आपणचं आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि तुमच्याशी इंटरॅक्ट करायचा चान्स दिला. आणि सगळ्यात पहिलं एक करेक्शन, मी वसईचा प्रोबेशनल तहसीलदार आहे, नायब तहसीलदार नाही. आणि मी गेले 17 वर्ष स्विमिंग फील्डमध्ये होतो, जे बहुतेक अजूनही आहे मला माहिती नाही. खरं म्हणजे स्विमिंगमुळं मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी तहसीलदारची ही पोस्ट दिली. आणि म्हणजे मी तुम्हाला इतकंच सांगतो की जर तुम्हाला ग्रेट बनायचं आहे तर स्वतःला इन्स्पायर करायची तुमची कपॅसिटी पाहिजे. जे लोक तुम्हाला काही पण सांगतील, खरं जर तुम्ही स्वतःला इन्स्पायर करू शकता तर तुम्हाला ग्रेट बनण्यापासून कोणी थांबू शकत नाही. आता मी जेव्हा लहान होतो, खूपशे मी अशा कार्यक्रमांना गेलो, खूपशा लोकांना बोलताना मी ऐकलं. खरं जे ते सांगतायत त्यांचा एक्सपिरियन्स जे आहेत ते तुम्ही यूज करू शकताय. खरं तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकत नाही, कारण मे बी त्यांची परिस्थिती वेगळी असेल किंवा म्हणजे ते वेगळ्या ठिकाणी राहत असतील. आता मी कोल्हापूरमध्ये होतो, मी कोल्हापूरचा मुलगा आहे आणि मी स्विमिंग 33 मीटरच्या पूलमध्ये शिकलो. ऑलिम्पिक स्टँडर्ड साईज स्विमिंग पूल 50 मीटरचा असतो आणि 33 मीटरच्या स्विमिंग पूल ट्रेनिंग करून मी 50 मीटरच्या स्विमिंग पूलमध्ये कॉम्पिटिशन करायचो आणि ऑलिम्पिकपर्यंत मी जाऊन आलो. आणि मी लहानपणीपासून स्वतःला इन्स्पायर करायचो. स्विमिंग मी माझ्या चॉईसने कधी सुरू केलेलं नाही. म्हणजे वडील मला म्हणले की स्विमिंग कर, मी स्विमिंग केलं. आणि लहानपणीपासूनच माझी अशी मेंटॅलिटी होती की मी जर काही करीन त्यात मला बेस्ट व्हायचं आहे. आणि स्विमिंगमध्ये मी इंडियामध्ये बेस्ट झालो. आणि अभ्यासातही जे 5वी ते 8वी हा एकदम टफ पिरियड होता माझ्या आयुष्यामध्ये, की सकाळी आणि संध्याकाळी स्विमिंग करावं लागायचं आणि 10 ते 4 शाळा पण असायची. तर जे स्विमिंग पण केलं आणि शाळेमध्ये पण कधीही 85% खाली मला मार्क्स आलेले नाहीत. आणि जे माझ्या कोचेसना आणि माझ्या आई वडिलांना जे अजूनही आश्चर्य वाटतंय की जे मी दोन्ही ठिकाणी एक्सेल केलंय. कारण
म्हणजे मला म्हणजे माझी स्वतःची जी ड्राईव्ह होती की काही पण होऊन दे, माझ्यापेक्षा चांगलं कोणी होऊ शकत नाही आणि मीच बेस्ट आहे, असं जर तुम्ही तुमची मेंटॅलिटी ठेवली तर नक्कीच तुम्ही ग्रेटनेस अचीव कराल. आणि जे MPSC, आता मी तहसीलदार आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे लोक म्हणतात सगळ्यात प्रेस्टिजियस डिपार्टमेंट आहे, कारण लँड मॅटर्सशी आम्ही डील करतो. आणि लँड मॅटर आता इतकी किंमत वाढली जमिनीची की एकदम महत्वाची जी पोस्ट आहे. तर खूपशे बारीक बारीक गोष्टी असतात आणि जे लँड जर तुम्ही बघितला तर खूपशा गोष्टी रिलेटेड असतात, जे फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्यामध्ये येते, इलेक्ट्रिसिटी, वॉटर, सगळं. तर जे मला जेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ऑफर केली की क्लास 1 ऑफिसर तुम्हाला देतो, तुम्हाला काय पाहिजे, जे DYSP होतं, फॉरेस्ट ऑफिसर, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, ते खूपशे लोक म्हणली तू स्पोर्ट्स रिलेटेड आहेस, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डायरेक्टर घे. तर म्हणजे मी म्हटलं मला यातलं काही माहिती नाही, म्हणजे मी गव्हर्नमेंटशी कधीही काही संबंध नव्हता माझा. मग मी वडिलांना म्हणलं तुम्हाला जे काय बरं वाटतंय ते घ्या. मग त्यांनी रेव्हेन्यू डिपार्टमेंट चूज केलं आणि मला तहसीलदारचे जे पद मिळालं. मी जेव्हा वसईमध्ये आलो मला माहिती नव्हतं की तहसीलदाराचं काम काय असतं. मग इथं मी आलो, गुजर साहेब जे वसईचे तहसीलदार आहेत, म्हणजे त्यांच्याकडून खूप काही शिकलो. जे कलेक्टर ऑफिसमध्ये ठाण्यामध्ये खूप काही शिकलो. आणि आता माझी म्हणजे स्वतःची अशी इच्छा आहे की मी पण स्वतः UPSCची परीक्षा द्यायची असा माझा विचार चाललाय. कारण म्हणजे मी बघतो की म्हणजे कलेक्टर साहेबांची पोस्ट इतकी मोठी आहे आणि ठाण्यात मला वाटतं सगळ्यात महत्वाचे माणूस असतात कलेक्टर साहेब. तर म्हणजे माझी पण स्वतःची इच्छा आहे की मी UPSCची परीक्षा द्यावी आणि होपफुली मी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करू शकेन. आणि पुढच्या 4 दिवसात IPS आणि IAS ऑफिसर येतील, ते तुमच्याशी बोलतील आणि त्यांच्या एक्सपिरियन्स मधून तुम्ही इन्स्पिरेशन घ्यावे. आणि होपफुली आता मी तुमच्याशी बोलतोय आणि पुढच्या 5-10 वर्षांमध्ये तुम्ही सांगू शकाल की NSSचा हा कॅम्प होता आणि त्यामधून आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं. आणि महाराष्ट्राचं नाही तर वसई, विरार आणि कोकण डिव्हिजनचं जे तुम्ही नाव पूर्ण भारतामध्ये रोशन करायचं आणि इंडियाच्या प्रोग्रेसमध्ये थोडी काहीतरी तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केला तर खूप चांगली गोष्ट होईल. तर ह्या शिबिरासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो मी आणि 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद साहेब. नक्कीच तुमचं हे मार्गदर्शनपर भाषण आमच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. यानंतर मी आपले आमदार क्षितिज दादा यांना विनंती करते की आपण 2 शब्द बोलावेत. स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही, बराच कार्यक्रम लांबलेला आहे. मनापासून बरं वाटलं एवढी उपस्थिती. मग मी खुर्च्या मोजत होतो मग अशी इकडे स्टेजवर बसला ती सवय लागलाय आणि पप्पांकडून ती सवय आलाय. तर 20 आणि 25 500 खुर्च्या लावलेल्या आहेत, उपस्थिती फुल आहे. मग 500 वेगवेगळ्या कॉलेजमधून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून आपल्या इकडे पोरं आलेली आहेत. लोक सिरियस आहेत, डेडिकेशन नाही. मी लोकांना पण बघत होता जेव्हा सगळे व्यक्ती बोलत होते, मनापासून सिरियसली पोरं ऐकत होती. आम्ही जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये होते तेव्हा कोण भाषण द्यायला यायची का आम्ही पाठी लास्ट बेंचरचे होते ते आम्ही होते आणि माईक कोणी हातात घेतला का आमचे जोक चालू व्हायचे. ते काय इकडे दिसलं नाही. UPSC MPSC 11वी 12वीत होतो तेव्हा माझी पण इच्छा होती की मी पण UPSC MPSCची परीक्षा देऊ, IAS IPS ऑफिसर बनू. पण साहेब तुम्ही 75-85% वाले होते, आम्ही 35-40% वाले होते. नाही, हा जोक होता. मी पण 75% वालाच आहे. दरवर्षी कुठे ना कुठे फॉरेनला जातो, 15-20 दिवस, जास्तीत जास्त नॉलेज. म्हणजे आम्ही गेल्या वर्षी हार्वर्डला गेलेले, ह्या वर्षी परत मे मध्ये
म्हणजे जो रतन टाटांनी जो कोर्स केलेला OPM म्हणून ओनर्स प्रेसिडेंट मॅनेजमेंट प्रोग्राम, तर रतन टाटा सारख्या माणसांनी जो कोर्स केलेला तो आम्ही हार्वर्डवरून मे मध्ये, मी आणि माझा भाऊ कुठेतरी बसलाय पाठी, त्याला पुढे यायला सांगितलेलं पण तो, तर तसा कोर्स आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे बाहेर जाऊन आम्ही करत असतात. मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBA केलं मार्केटिंगमध्ये, आता परत मुंबई युनिव्हर्सिटीमधून फायनान्समध्ये MBA करतोय. मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याचबरोबर PhD पण करतो आणि PhD एज्युकेशनमध्ये करतोय. माझं बोलण्याचं उद्दिष्ट हे आहे की मी 3 वर्ष आधी आमदार झालो, माझं एज्युकेशन सोडू शकलो असतो. आणि एक आहे, माय फॅमिली हॅज बीन इन टू बिझनेस फॉर क्वाईट सम टाइम, तर नोकरी तर मी करणार नाहीये, मी व्यवसायात बिझनेसमॅनच आहे, एंटरप्रेनर आहे. तरी स्वतःला अपडेट करत असतो मी माझा भाऊ, आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे जात असतात. तर सांगायचं उद्दिष्ट आहे की तुम्हाला नोकरी पाहिजे म्हणून तुम्ही UPSC किंवा MPSC कडे बघू नका. पहिला क्वेश्चन तुम्ही हा विचारला पाहिजे की तुम्हाला UPSC MPSC एक्झाम्स द्यायचे कशाला आहेत. कलेक्टर बनायचं आहे म्हणजे कलेक्टर तर गोष्ट वेगळी आहे, सर्व्हिस द्यायचं आहे कंट्रीला तर गोष्ट वेगळी आहे. फक्त नोकरीसाठी म्हणजे एक सिक्युरिटी, फॅमिलीसाठी गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली, पेन्शन वगैरे चालू होईल त्यासाठी पाहिजे. तुम्ही तुमचा गोल क्लिअर करा की तुम्हाला UPSC MPSC एक्झाम्स द्यायचे कशाला आहेत. एक स्टॅनफोर्डमध्ये माझे फेवरेट माझे आयडल होते, ते गेल्या वर्षी ऑफ झाले, ॲपलचे जे MD होते, त्यांनी स्टॅनफोर्डमध्ये एक भाषण दिलेलं, स्टार्ट कलेक्टिंग डॉट्स बॅकवर्ड्स. ह्याचा अर्थ काय, आपण युजली काय करतो की 10वी झाली तर आता काय करायचं, चल कॉमर्समध्ये जाऊ, आता 12वी कॉमर्स झालाय मग आता पुढे काय करायचं, चल हे 4 ऑप्शन आहेत त्याच्यातलं ह्याच्यात जाऊ, BMM करू, आता BMM झाला आता पुढे काय, चल जर्नलिझम घेऊ. चुकीचं आहे. आपण उलट जायला पाहिजे. तुम्हाला बनायचं काय, मला सचिन तेंडुलकर सारखं क्रिकेट प्लेअर बनायचं आहे, तर त्यासाठी मला काय करायला लागेल, इंडियन क्रिकेट टीममध्ये खेळायला लागेल. त्यासाठी काय करायला लागेल, तर मला कमीत कमी रणजी खेळायला लागेल. त्यासाठी काय करायला लागेल, तर माझ्यासाठी कमीत कमी A किंवा B लेवलचे जे मॅचेस होतात ते खेळायला लागेल. त्यासाठी मला क्लब लेवल क्रिकेट खेळायला लागेल. त्यासाठी मला ॲटलिस्ट क्लब लेवलच्या क्रिकेटमध्ये एंट्री मिळायला पाहिजे. त्यासाठी मला गल्ली क्रिकेट खेळायला लागेल आणि गल्ली क्रिकेटसाठी मला बॅटबॉल लागेल. उलट पाथ घ्या. तुम्ही तुमचा गोल डिसाईड करा आणि ते जे कनेक्टिंग डॉट्स आहेत, तुम्ही आज बोलतील की बाबा बॅटबॉल आणून द्या, बॅटबॉल खेळायला लागले, तुमचा गोल क्लिअर नाही आहे. जे तुम्हाला बनायचं असेल एक टार्गेट डिसाईड करा. एक 3-4 गोष्टी सांगेल, युजली मी गोष्टीमध्ये हे करत असतो. एक व्हॉलंटियर, पटकन कोण पण एक व्हॉलंटियर बाहेरच्या कॉलेजमधला, हा विवा कॉलेजमधला लोक, कारण की त्या लोकांनी या गोष्टी ऐकलेल्या असतील. कोण पण एक व्हॉलंटियर लगेच प्लीज. थांब 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 थांब, ती आधी उठलाय, तुला मी नंतर बोलवतो. माझी कॉफी आणलाय का, कॉफी दे. व्हॉट्स युअर नेम? Please give Pratiksha a very big hand. What college are you from? What college are you from? I am from MCC, Mulund College of Commerce. What's before you? What? What's before you? Coffee cup. It's tea. हा प्रश्न IASच्या एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलेला आणि तो जिंकला. ही कॉफी आहे पण यूच्या आधी टी येतो. Okay. ABCDEFGHIJKLMNOPQRSTU. What is before you is tea, not coffee. बरोबर आहे? Yes. Thank you so much, Pratiksha. Thank you so much. हे जे डेमॉन्स्ट्रेशन दिलं, Pratiksha, you have coffee? It's good, it's for you. No, it's for you. You can give me the money later. हा जो प्रश्न आहे तो IASच्या इंटरव्ह्यू मध्ये एका कॅन्डिडेटला विचारलेला आणि त्याला माहिती होतं की सरांनी कॉफी मागवलाय, पण तो कन्फ्युजिंग होतो की सरांनी खरोखर कॉफी मागवलाय का कॉफी सांगून मध्ये पिऊला सांगितलेलं की चहा आणून दे, मला बघायचं की हा उत्तर का देतो. तर त्यांनी टी सांगितलं. चुकीचं उत्तर होऊच शकत नाही कारण की यूच्या आधी टीच येतो. आणि त्यांनी इंटरव्ह्यू ऑब्व्हियसली क्लिअर केला. तसे बरेचसे प्रश्न ऑनलाईन तुम्ही गुगलमध्ये जर सर्च केले की स्मार्ट क्वेश्चन्स आस्क्ड बाय पॅनल टू द IAS इंटरव्ह्यूज, बरेचसं तुम्हाला शिकायला मिळेल. एक प्रश्न विचारलेला जो मला मेसेजेसमध्ये बऱ्याच लोकांना मिळाला असेल की इफ यू वॉन्ट टू ड्रॉप एन एग
ऑन अ कॉन्क्रीट फ्लोर विदाउट ब्रेकिंग इट, हाऊ कॅन यू डू दॅट? तो बोला इट्स सिम्पल, अंडा कॉन्क्रीटवर फेकलं तर कॉन्क्रीट फुटणार नाही. आपण काय विचार करतो की अंड कॉन्क्रीटवर कसं फेकायचं की अंड फुटणार नाही, पण त्यांनी असं नाही सांगितलं की अंड फुटणार नाही. हाऊ कॅन यू ड्रॉप एन एग ऑन द कॉन्क्रीट फ्लोर विदाउट ब्रेकिंग इट? इट कॅन बी बोथ वेज, इट कॅन बी एग और इट कॅन बी कॉन्क्रीट. इट इज हाऊ यू थिंक. तर मला वाटते प्रेझेन्स ऑफ माइंड, की तुम्ही कसं विचार करतो, कसं अनालाइज करतात सिच्युएशनला. एक प्रश्न विचारलेला की तुम्ही वरती येताना जिने किती होते? कुणाला माहिती आहेत किती जिने आहेत कॉलेजमध्ये? 52 सांगा ना, मी कुठे मोजायला जाणार आहे? मी कुठे मोजायला जाणार आहे? हा पण IAS च्या इंटरव्ह्यूसाठी एक प्रश्न विचारलेला आणि त्यांनी 52 सांगितलेला. तो ऑफिसर काय मोजत बसणार नाही चीना. त्यांनी विचारलं तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे, हे तुम्हाला बेसिक तुमचं कॉन्फिडन्स किती आहे, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे. GK जनरल नॉलेज जास्तीत जास्ती वाचा. आणि वाचा, मी हे सांगत नाही की तुम्ही न्यूजपेपर वाचत बसा दिवस रात्र, काही वाचा. मी आज पण टिंकल करून एक पुस्तक येते, ते मी वाचतो टाइमपास करायला. मला आवडते ते छोटे गोष्टी. सुपंडी करून एक कॅरेक्टर आहे, तो माझा फेवरेट कॅरेक्टर आहे टिंकल मधला. टिंकल कोण वाचतंय का इकडे? किंवा वाचायचं का? कोण नाही वाचायचं? ठीक आहे. टिंकल कॉमिक बुक आहे लहान पोरांसाठी, ते मी आज पण वाचतो. गेमिंग मध्ये मी आहे, मग मी रात्री गेल्यावर कमीत कमी 1 तास व्हिडिओ गेम खेळत असतो. आणि व्हिडिओ गेम म्हणजे फोन वगैरेवर नाही, PS3, Xbox 360, Wii तिन्ही आहेत माझ्याकडे घरी. माझ्या बेडरूम मध्ये आहेत. माझ्या बायकोला तुम्ही विचारला तर ती पण सांगेल मी डोक्याला ताप आहे तिच्या, कारण की मी कितीही लेट गेलं तरी मी गेम खेळत बसलेला असतो. त्याच्यातून पण शिकायला मिळते. आता कॉल ऑफ ड्युटी करून एक गेम आहे ज्याच्यात अख्खं वर्ल्ड वॉर मला शिकायला मिळालं. आणि हिस्ट्री हा मला फार काही सब्जेक्ट आवडायचा नाही शाळेत असताना. हिस्ट्री मी फर्स्ट युनिट टेस्ट सेकंड युनिट टेस्ट फेल व्हायचा, कारण की अभ्यास नाही करायचा, आणि लास्टचे 2 बऱ्यापैकी अभ्यास करून पास व्हायचा. तर हिस्ट्री मला कधीच आवडला नाही. पण त्या गेममध्ये गेम खेळत असताना ते अख्खं वर्ल्ड वॉर सिक्वेन्स व्हायचं, कारण की मी त्या गेममध्ये आय एम वन ऑफ द सोल्जर्स प्लेइंग दॅट गेम. तर जास्ती इंटरेस्टिंग होतं. तर नॉलेज कॅन बी गेन फ्रॉम एनीवेअर अँड एव्हरीवेअर. गेम्स असतील, हे टिंकल सारखी लहान लहान पुस्तकं असतील, न्यूजपेपर्स असतील, तर जास्तीत जास्ती रीडिंग. खूप सारे पिक्चर बघा, पिक्चर मधून पण शिकायला मिळते. आता ते बालक तुम्ही बघितलं का? नसेल बघितलं, बघा, माझ्या भावाचं पिक्चर आहे. त्याच्यात पण आपण बेसिकली शिकवलं की सेक्स एज्युकेशन किती नेसेसरी आहे आणि पेरेंट्स आणि पोरांमध्ये किती बेनिफिशियल होऊ शकते ते. ब्रेकिंग दी आईस. 3 इडियट्स मध्ये एक डायलॉग होता की सचिन तेंडुलकरला असं सांगितलं की तुम्ही गाणं गावा, आणि लता मंगेशकरला जर सांगितलं की तुम्ही क्रिकेट खेळा तर काय कॉम्बिनेशन होईल. जो प्रश्न मी तुम्हाला आधी विचारलेला की तुम्हाला तुमचा गोल सेट करा आणि तसं तुम्ही फॉलो करा. तुम्हाला काय बनायचं ते डिसाईड करा, आणि तुमच्या पेरेंट्सनी, तुमच्या टीचर्सनी, तुमच्या प्रोफेसर्सनी त्यामध्ये तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे. आता तुम्ही स्वतःच्या इच्छानीच इकडे आले असतील UPSC MPSCचे ट्रेनिंग घेण्यासाठी किंवा हे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी, तर आय एम व्हेरी हॅपी. पण तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल नाही तुम्ही IAS बनले पाहिजे आणि तुम्ही जाऊन बसा इकडे 5 दिवस, तर तुम्ही तुमचा पण टाइम वेस्ट करतात, तुमचं करिअर तुम्ही वेस्ट करतात. प्लीज डोंट डू दॅट. अजून एक व्हॉलंटियर कम. अच्छा, युअर ऑल्सो देर ना? ओके, हा, यू कम. What's your name? Sudam Ahirrao. You're not from Viva, right? You're from Viva College? No. No, okay, Joshi good. Vedekar, Thana College. No one from Viva College will come as a volunteer, huh? You know that Thirsty Crow story? No. Thirsty Crow. No. Kavadala Tan. What's your name? Sudam. Last name? Sudam Ahirrao. The South Indian. Iyer is South Indian. Ahirrao. Ahirrao, मराठी आहे. मराठी. अच्छा, कावळाला ताण लागते ती गोष्ट नाही हा, माहिती? माहिती आहे. माहिती आहे ना, सांग ना. म्हणजे इकडे मध्ये. हॅलो फ्रेंड्स. म्हणजे कावळा असतो त्याला खूप ताण लागते, मग ब्लॅक टी शर्ट घातलाय, मग त्याला ताण लागते, मग तो म्हणजे त्याला एक मटकं दिसतं, पण मटक्यामध्ये पाणी खूप खोल असतं. मग करणार काय? तो विचार करतो, मग तो दगड असतात, मग दगड टाकतो, मग हळूहळू पाणी वर येतं, दगड टाकतो, टाकत जातो, हळूहळू पाणी वर येतं, आणि मग तो पाणी पितो आणि मग त्याची ताण भागवतो. त्या कावळ्यामध्ये दिसतं की नाही, हार मानायची नाही, पाणी आहे ना, दगड टाकायचा, पाणी प्यायचं म्हणजे प्यायचं, बस. एक कॉन्फिडन्स होता त्याच्यामध्ये. जर त्यांनी असा विचार केला असता
काय आता करणार, एवढं खोल पाणी आहे. पण त्यांनी तिथे त्याची अक्कल लढवली आणि त्यांनी तिथे ते पाणी मिळवलं आणि त्यांनी पाणी पिलं. बस एक कॉन्फिडन्स होता त्याच्यामध्ये. जर त्यांनी असा विचार केला असता काय आता करणार, एवढं खोल पाणी आहे, पण त्यांनी तिथे त्याची अक्कल लढवली आणि त्यांनी तिथे ते पाणी मिळवलं आणि त्यांनी पाणी पिलं. थँक्यू सुदाम. सुदाम प्लीज गिव्ह बाय. दादा ही कावळ्यांनी त्याच्या पोराला गोष्ट सांगितली असते, त्या पोरांनी त्याच्या पोराला गोष्ट सांगितली असते आणि तो कावळा इकडचाच होता, त्याला ओळखतो मी. तर परत त्याला तहान लागते, तर तो पण तेच बघतो की एक मडका आहे, पाणी खूप कमी आहे. तो काय करतो, तर प्रियंकानी कॉफी पिऊन झाल्यानंतर तो स्ट्रॉ फेकून देते. ती प्रियंका ना नाव, कुठे गेली ती, प्रतीक्षा, सॉरी प्रतीक्षा. कॉफी पिऊन झाली नाही झाली, पण स्ट्रॉ फेकला ना तू. तर प्रतीक्षाने कॉफी पिऊन जो स्ट्रॉ फेकलेला असतो तो स्ट्रॉ उचलतो, त्या मडक्यात टाकतो, पाणी पितो आणि उडून जातो. कमी मेहनत लागली, ते दगड उचला, एक एक दगड टाका, कमी टाइम लागला. पाणी प्यायचं होतं, तहान लागलेली, पाणी मिळालं. हीच गोष्ट माझ्या वडिलांनी ऐकलेली, माझ्या आजोबांनी ऐकलेली, मी ऐकलेली, सुदामनी ऐकलेली. आपल्याला चेंज करायची ती गोष्ट. वी हॅव टू स्टार्ट थिंकिंग डिफरंटली. जी अंड्याची मगाशी गोष्ट सांगितलेली, मोस्ट ऑफ द पीपल मस्ट हॅव थॉट की अंड कसं फेकलं तर कॉन्क्रीट वर तर अंड फुटणार नाही. पण तो एक माणूस होता जो बोलला की नाही, कॉन्क्रीट फुटू शकत नाही. विचार वेगळा केलेला.
स्टार्ट वर्किंग स्मार्टर इन्स्टेड ऑफ वर्किंग हार्डर. त्याचा अर्थ हे नाही की तुम्ही मेहनत करू नका. मेहनत जिकडे लागणार आहे तिकडे मेहनत करायलाच पाहिजे. पण इट्स टाइम फॉर अस टू स्टार्ट वर्किंग स्मार्टर. दुसरा व्हॉलंटियर तिकडून कोणतरी हात वरती केलेला. हा कम. तुम्हाला कंटाळा आला का जोरात टाळा वाजवायला चालू करा, मी भाषण बंद करेन. ह्याचा अर्थ भाषण बंद करू. प्रतीक्षा. व्हॉट अ डे. Hold this bottle for me. Can you open that? Come in front. Come in front. Come here. Please give Pratiksha a very big hand. सगळ्यांना बॉटल दिसते पाठी. Fill 110% in this. 110% याच्यात पाणी भर. हो 110% पाणी भरायचं याच्यात. बर ना 110% म्हणजे एवढं पाणी भरलं पाहिजे. ट्राय तर कर. सगळं गुजराती आहे. हा ते सगळं कळलं की सगळं इज गुजराती. वांधो नहीं नाक ने ट्राय तो कर. नहीं पड़से तू ट्राय तो कर. હું કહું છું ને તને આ બાજુ આવી જા. બોટલમાં જેટલી ખાલી જગ્યા છે એટલું જ પાણી ભરાશે ને. તું ટ્રાય તો કર. પાણી તો નાખ. પણ સર સાચુમાં પડી જશે. ટ્રાય તો કર. જેટલું ભરાશે એટલું ભરાશે. નહીં હજી જશે. પછી ઢાંકણ બંધ કરશે તો બધું પાણી. ઢાંકણ નથી છે. ઢાંકણ મૂકી દે ત્યાં. નાખ પાણી. હજી 110%. આટલું પાણી ભરાવું જોઈએ. પણ સર જગા જ નથી તો ટ્રાય તો કર તું. હું કહું છું એટલા માટે ટ્રાય કર. બધું નીચે પડશે. અરે ટ્રાય તો કર. નહીં 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 110%. હજી ઉપર. ટ્રાય તો કર. નહીં હજી 110%. સર હવે આ વાળી બોટલમાં આમાં નાખો. નહીં નહીં અહીંયા જ આમાં જ 110%. પણ સર જગા જ નથી તો કેવી રીતે ભરાશે. આ પકડ. जे लोक तुम्हाला सांगतील 110% मेहनत करा ते बॉटल देऊन टाकायची त्यांच्या हातात. 110% मेहनत होऊ शकत नाही. 100% मेहनत होऊ शकते. મમ્મી પપ્પા ટીચર કોઈએ કીધું તને 110% મહેનત કર. આ બે બોટલ મને હાથમાં આપી દેવાના કહેવાનું ભરીને તે કાઢ. तारी पास है जे कैसे 110% मेहनत करके बताओ ये 2 બોટલ उसके हाथ में दे देने का. જેને પ્યાસ લાગશે ને એને પાણી આપી દેવાનું. તો એના માટે તો મડકું અને સ્ટ્રો છે ને એનું અહીંયા ઠીક છે. 110% मेहनत होऊ शकत नाही. 100% होऊ शकते. तेवढीच अपेक्षा म्हणजे पेरेंट्स टीचर्स वगैरे इकडे पेरेंट्स तर नाही आहेत पण टीचर्स वगैरे बसलेले आहेत. आपल्या पोरांना 110% मेहनत करायला लावू नका. लावायचे असतील तर मला 2 बॉटलमध्ये पाणी 110% भरून दाखवा आणि त्याच्यानंतर हे लोक 110% मेहनत करतील. फक्त 100% मेहनत होऊ शकते आणि 100% आपण सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे. मला बरं वाटेल जर इकडून 10-15 लोक म्हणजे जास्ती मोर द बेटर पण ऍटलीस्ट 10-15 लोक जर उद्या IAS IPS IRS इंडियन कस्टम सर्व्हिसेस असे वेगवेगळे जे सर्व्हिसेस आहेत इकडून झाले तर आम्हाला येऊन भेटा. आम्हाला बरं वाटेल की कुठेतरी ह्या फॅसिलिटीमुळे तुम्हाला थोडीशी हेल्प मिळाली. गोष्टी ऐकायच्यात अजून माझ्याकडे खूप आहेत. अजून एक व्हॉलंटियर हा प्लीज कम. डोंट रेज हँड. डायरेक्टली पळून या कारण की then the 3 people start raising hands. तुम्हाला कंटाळा आला का सांगून टाका. आय विल नॉट माइंड इट. व्हॉट्स युअर नेम. रोहिणी पवार. प्लीज गिव्ह रोहिणी अ व्हेरी बिग हँड. रोहिणी हा बसलाय. तुला ते ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे. सांगेल. ठीक आहे. एक ससा असतो आणि एक कासव असतो. त्या दोघांमध्ये शर्यत लागते की अच्छा त्या दोघांमध्ये शर्यत लागते ती त्या डोंगरापर्यंत पोहोचण्याची. कोण पहिला सर्वात लवकर पोहोचेल त्या डोंगरापर्यंत. तर ससा हा खूप चतुर असतो. त्याला पटापट पळता येतं त्याच्यामुळे तो कासवाला कमी लेखतो आणि त्याच्यासोबत शर्यत करतो आणि मग ससाच शेवटी याच्यामध्ये हरतो. म्हणजे तो जातो खूप पुढे जातो. कासवाच्या खूप पुढे जातो
आणि कासव हा खूप हळू असतो, म्हणजे त्याला खूप हळूहळू चालायला लागतं, तर तो हळूहळू आपलं आपलं चालत असतो, त्याच्याकडे बघत नाही. आणि ससा हा खूप पुढे पुढे जातो पण नंतर दमतो आणि एका ठिकाणी बसतो, एका झाडाच्या खाली बसतो. त्याला खूप तिथे गाजरे वगैरे दिसतात आणि तो खातो आणि मग त्या खाल्ल्यानंतर त्याला खूप झोप येते. तो झोपतो आणि तोपर्यंत हे सगळं कासव बघतो. तोपर्यंत तो म्हणजे पुढे पुढे चालत असतो, तो कधीच थांबत नाही. कासव हा थांबत नाही, हळूहळू चालतो पण थांबत नाही. आणि ससा हा फास्ट चालवतो, मग तो दमतो आणि मग त्याला रेस्ट घ्यावी लागली. त्याच्यामुळे मग तो ससाला जेव्हा जाग येते तेव्हा तो बघतो की अरे मला शर्यत जिंकायची आणि मी इथे झोपलेलो. मग तो जागा होतो आणि पळतो. तेव्हा बघतो तर कासव तिथे पोहोचलेला असतो. म्हणजे याचा अर्थ असा की तो जरा जास्ती ओव्हर कॉन्फिडंट झाला आणि पहिल्यांदाच खूप त्याने 100% देऊन पहिल्यांदाच खूप एफर्ट्स घेतले स्टार्टिंगपासूनच आणि मग तो फेल झाला त्याच्यामध्ये. रोहिणी. थँक्यू रोहिणी. दादा, ही पण गोष्ट आय एम शुअर सगळ्यांनी ऐकलेली असेल. तर आता ससा हरतो, कासव जिंकतो. मॉरल ऑफ द स्टोरी वॉज स्लो अँड स्टडी विन्स द रेस. बरोबर आहे, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. तर आता ससा जो असतो तो सांगतो की अरे कासव ज्याला नीट चालता म्हणत येत नाहीत, मी त्याच्याकडून रेस हरलो. तर तो सांगतो की आपण परत रेस लावू. आणि ह्यावेळेस ससा सांगतो की जिथपर्यंत मी फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत तिथपर्यंत मी कुठे थांबणार नाही. ऑब्व्हियसली रेस चालू होते, ससा पळत सुटतो आणि जिथपर्यंत त्यांनी डिसाईड केलेलं असतं की जिथपर्यंत फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत तिथपर्यंत कुठेच थांबणार नाही. रेस चालू होते, ससा पळत सुटतो, फिनिशिंग लाईन क्रॉस करतो आणि रेस जिंकतो ऑब्व्हियसली. तर नवीन मॉरल ऑफ द स्टोरी इज फास्ट अँड कन्सिस्टंट. जो फास्ट असेल, जो कन्सिस्टंट असेल, स्लो अँड स्टडी जुनं झाला, फास्ट अँड कन्सिस्टंट विल विन द रेस. तर तुम्हाला फास्ट व्हायला लागेल, तुम्हाला कन्सिस्टंट राहायला लागेल. कन्सिस्टन्सी तुमच्यात असली पाहिजे. तर आता टाय ब्रेकर माहिती आहे, एक मॅच तू जिंकली, एक मॅच मी जिंकला, पण ऍक्च्युअल विनर कोण आहे तर तिसरी आपण मॅच करतो. टाय ब्रेकर. बॅडमिंटन वगैरे तुम्ही खेळत असेल, काय गेम स्पोर्ट्स खेळते काय? कॅरम, चेस, गोटी, भवरे, बिल्ले, काजू, लगोरी, आबादुबी, स्टॉप पार्टी, लपाछुपी, लंगडी, काहीतरी तर खेळत असेल. टाय ब्रेकर आपण करतो. तर बेसिकली आता हे सांगतात की एक तू जिंकला, एक मी जिंकला, आपण आता एक टाय ब्रेकर करू. तर आता कासव सांगतो पण मी सांगेल तिकडे रेस. तर ससा आता ओव्हर कॉन्फिडन्स जो आधी होता तो आता परत ओव्हर कॉन्फिडन्स होतो की अपने को स्ट्रॅटेजी तो मालूम है, फास्ट अँड कन्सिस्टंट रेस जीत जाएगा. सांगतो ठीक आहे, तू सांगेल तिकडे आपण रेस करू. तो सांगतो ठीक आहे, सकाळी आपलं महानगरपालिकेचं तळाव आहे तिकडे पोचून जा. तो तळावाकडे कासव आणि ससा दोघं पोचतात. सांगतो आपण तळाव क्रॉस करायचं, ही रेस. कासवाला पोहता येते? कासवाला पोहता येत नाही. कासवाला पोहता येते, ससाला पोहता येत नाही. ससाला कुठे पोहता येते? ससाला पोहता येते? ससाला पोहता येत असेल तर आय वुड लव्ह टू सी दॅट ससा. तर ससाला पोहता येत नाही. रेस सुरू होते, कासव पटकन उडी मारतो, तळाव क्रॉस करतो. ससा जाऊ शकत नाही आणि तो पोहू शकत नाही. कोणता गाव? तिकडे ससे पोहतात. तर ऑब्व्हियसली कासव रेस जिंकून जातो. कोर कॉम्पिटन्सी, ज्याची जी एक्सपर्टीज असतील त्या फील्डमध्ये तो रेस जिंकणार. म्हणजे जो 3 इडियट्सचा डायलॉग मी मगाशी बोललेलो, सचिन तेंडुलकरची कोर कॉम्पिटन्सी काय? क्रिकेट खेळायची. तर तो क्रिकेटमध्ये रेस जिंकणार. लता मंगेशकरची कोर कॉम्पिटन्सी काय? सिंगिंग. रेसलिंग, सिंगिंग. तर त्याच्यात ती रेस जिंकणार. तर तुम्ही आयडेंटिफाय करायची की तुमची कोर कॉम्पिटन्सी काय आहे. त्याच्यात आम्ही तुम्हाला सांगितलं की तू इंजिनियर बन, तू डॉक्टर बन, तू डेंटिस्ट बन. व्हॉट यू वॉन्ट टू बी, यू हॅव टू डिसाइड अँड ओनली यू कॅन डिसाइड की तुमची कोर कॉम्पिटन्सी काय आहे. आणि तुम्ही डिसाइड केल्यानंतर द पेरेंट्स, द प्रोफेसर्स, युअर फ्रेंड्स शुड स्टार्ट सपोर्टिंग यू इन दॅट काइंड ऑफ फील्ड. थँक्यू सो मच. आता हे ससा आणि कासव मित्र होतात आणि अख्ख्या जंगलामध्ये नाशिक पासून रत्नागिरी, रायगड सगळीकडे ही गोष्ट माहिती पडते की ससा आणि कासवाची रेस लागलेली असते आणि फुल जुगलबंदी चालू आहे. तर सगळे ससे आणि सगळे कासव येतात, सांगतात की आम्हाला पण रेस करायचं आहे. आता हे ससा आणि कासव जे आहेत ते दोष झालेले असतात. ते बोलतात ठीक आहे, आपण रेस अशी डिझाईन करू की या लोकांना पण जिंकणारच नाही.
ते लोक काय करतात, नाही तुझं नाही माझं, अर्धी रेस जमिनीवर अर्धी रेस पाण्यावर. रेस सुरू होते, कासव ससाला सांगतो की कासव पोहू शकतो, आणि तुम्हाला कन्फ्यूज करून टाकलं. कासव पोहू शकतो. ससा कासवला सांगतो की जमिनीवर धावताना तू माझ्या पाठीवर बस, मी धावेल. आणि तळाव क्रॉस करताना कासव ससाला सांगतो तू माझ्या पाठीवर बस, मी पोहेल. ऑब्व्हियसली रेस सुरू होते. ससाच्या पाठीवर कासव बसतो, तो धावत सुटतो, पाणी येते, दे स्विच आणि क्रॉस करतात. रेस ही टीम जिंकते. द न्यू मॉरल ऑफ द स्टोरी इज टीम वर्क विल मेक यू विन द रेस. वेगवेगळ्या दिस इज अन इंडिकेशन दॅट आय हॅव टू स्टॉप स्पीकिंग नाव. तुम्ही वेगवेगळ्या शाळा कॉलेजमधून आलेले आहेत. जास्तीत जास्ती वेगळ्या शाळा कॉलेजमधले मित्र तुम्ही बनवायचा प्रयत्न करा. युजली काय होते की मी विवो कॉलेजचा तिथे 5 जण एकत्र होतात आणि ते आपसातच रिझर्व्ड असतात. ते न करता दुसऱ्या कोणत्यातरी कॉलेजचे, दुसऱ्या कोणत्यातरी शाळेचे, दुसऱ्या कोणत्यातरी जागेचे तुम्ही मित्र बनवा, टीम बनवा. कारण की उद्या तुमच्यातले कोणतरी IAS, IPS, IRS, इंडियन कस्टम सर्व्हिस, इंडियन रेल्वे सर्व्हिस ह्याच्यात असणार आहेत. आणि ते जे नेटवर्क जे आहे ते तुम्हालाच उद्या कामाला येणार आहे. एक म्हण आहे, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. नेटवर्थ, बिल गेट्स इज वन ऑफ द रिचेस्ट पीपल ऑन द प्लॅनेट, रिचेस्ट पर्सन ऑन द प्लॅनेट. त्याचं नेटवर्थ इज इन बिलियन्स. लोकांचं नेटवर्क जेवढं असते ते त्याचं नेटवर्थ असते. की हे जर माझं उद्या नेटवर्क झालं, हे सगळे जर माझे उद्या मित्र झाले, तर माझं नेटवर्थ जे आहे ते एवढं झालं. तर जास्तीत जास्ती फ्रेंड्स बनवा, जास्तीत जास्ती मित्र बनवा. एक लास्ट स्टोरीसाठी तुमच्याकडे पेशन्स असेल तर मी लास्ट स्टोरी, नाही तर मग मी थांबवतो. अजून एक व्हॉलंटियर. ये क्या हो गया? What just happened? There's some volunteer who came and then just walked off. कंटाळून गेलाय ती. She's what? Acha, she's ma'am. I thought she got bored of my speech. That's why she went off. What's her name? Seema Sharma. Seema Sharma. उत्तर भारतीय. Yeah. Very good. I'm loving this. You know, गुजराती छे, मराठी आहे, ऊपर से है. What happened? Huh? Nothing. ठीक है. You want to come this side? Yeah. Seema, you have your friends? Yeah. Boyfriend? No. Girlfriend? No. Friends? My Friends? friends are there. Where are they? Point out. See. Over No there. friends, yeah. You give all the best during exams? Yeah. Can you sign it for me? Sorry. Can you sign all the best? अपन बेस्ट ऑफ लक कैसे देते हैं एग्जाम्स के टाइम पे? बेस्ट ऑफ लक देते ना एग्जाम के टाइम पे ऐसे. Showing my thumb. या thumb. Which is the strongest finger in the hand? Middle one. नहीं, not the middle. That is the different way it is stronger. But the strongest finger is. नहीं. What I meant was the voting finger is this finger. Voting जब करते हैं, how many of you have voted? वोटिंग साठी आपण हे बोट वापरतो म्हणून ते स्ट्रॉंग आहे, बाकी काय नाही. वोटिंग साठी वापरतो ना हे बोट आपण, ते शाई लावतो, हा त्या हिशोबाने. तो स्ट्रॉंगेस्ट फिंगर इज द थंब. Thumb, yeah. हा म्हणजे जर पकड अंगठा नसेल तर पकडूच शकत, पकड ही नहीं सकते. उसके लिए अपने को थंब का जरूरत रहता है. द स्ट्रॉंगेस्ट फिंगर इज थंब. फॉर द मस्कुलर स्ट्रेंथ इज थंब. तो अपन जब ऑल द बेस्ट देते हैं तो आई एम गिविंग यू माई विल. इच्छा शक्ति अंगूठे जितना मजबूत रखो. दैट इज व्हाट यू सेइंग व्हेन यू आर गिविंग ऑल द बेस्ट. अब ये उंगली नहीं देते, ये उंगली नहीं देते, ये उंगली नहीं देते, अपन ये उंगली देते. तो ऑल द बेस्ट जब अपन देते हैं तो अपना जो इच्छा शक्ति है, अपनी जो विल पावर है, दी कीप इट एज स्ट्रॉन्ग एज द थंब. वेयर इज योर फ्रेंड? There. In that दैट्स योर row. टारगेट. Yeah. अपना टारगेट जो मैंने बोला था कि स्टार्ट कनेक्टिंग डॉट्स बैकवर्ड्स. अपना टारगेट
कि मुझे ये लड़का अच्छा लगता है, मुझे मतलब यू माइट थिंक मुझे वो लड़की अच्छी लगती है, दैट्स योर टारगेट. मुझे ऐश्वर्या राय जैसा बनना है, मुझे यूपीएससी एग्जाम्स क्लियर करना है, मुझे एमपीएससी एग्जाम्स क्लियर करना है, दैट इज योर टारगेट. व्हाट ग्रेड आर यू इन? A. नहीं, 11th 12th TY BCom BSc TY. TY of Chemistry. which is science. Yeah. I am Science. थोड़ा साइंस में गड़बड़ है. तो you're in TY. Yeah. No, sorry. I am in first year. I want to do my. I want to. FY. Yes, I am in first year. First year science. You must have recently passed 10th last year. Yeah. What percentage did you get? 75. 75. Not my category. What was your target? My target is to complete. नहीं. आपको 10वीं में कितना परसेंटेज मांगता था? आपका टारगेट आपके मम्मी Sorry, पापा ने बोला रहेगा 10th में I got 79%. 79. और आपका टारगेट कितना था? मेरा टारगेट 80 प्लस था. 80 प्लस. कितना फिर भी आपने डिसाइड किया रहेगा ना कि 80, हाँ मतलब 80 प्लस इन द सेंस 85 अराउंड. 85. टार्गेट 85 था. आपण टार्गेट डिसाइड केलं पाहिजे की टार्गेट 85 था. उसमें अभी हम लोग जब एग्जाम्स आते थे तो पढ़ाई करते टाइम पे एवरी 15 मिनट्स हम लोग को बाथरूम ब्रेक लगता था. फ्रेंड्स को फोन लगाने का कि कौन सा चैप्टर हो गया, और जो चैप्टर डिफिकल्ट रहेगा वो एग्जाम में तो हमेशा ऑप्शनल ही रहता है. ट्रिग्नोमेट्री ड्यूरिंग माई टाइम वाज ऑलवेज ऑप्शनल. इवन माय आल्सो. ट्रिग्नोमेट्री इवन योर टाइम इज ऑप्शनल. हाँ, जो डिफिकल्ट चैप्टर्स रहेंगे वो बेसिकली एग्जाम में नहीं आने वाले या फिर ऑप्शंस में जाने वाले हैं. फ्रेंड्स को पूछेंगे कौन सा चैप्टर हो गया. आई एम नॉट श्योर इफ द पैटर्न इज चेंज, बट थर्ड राइज ऑफ डिक्टेटरशिप हिस्ट्री, इट्स स्टिल द सेम. चॅप्टर नंबर 3. आमच्या वेळी 10वीला चॅप्टर नंबर 3 वॉज राइज ऑफ डिक्टेटरशिप. दॅट वॉज द ओनली चॅप्टर दॅट आय लव्ड. बाकी सब वॉज ऑप्शनल. तर जे पण डिफिकल्ट असेल ते आपण ऑप्शनमध्ये टाकतो. एग्जाम मध्ये येणार नाही आहे. फिर सुबह अपन रात को डिसाइड करेंगे सुबह 5 बजे उठेंगे पढ़ाई करने के लिए. मम्मी को बोलेंगे सुबह सुबह 5 बजे उठाओ. 2 मिनट मम्मी 2 मिनट सोने दो कर करके अपन 11:30-12 बजे तक उठ जाते हैं. नहीं ऐसा नहीं था. नहीं, हम लोग के टाइम पे मैं मेरा बोल रहा हूँ, आपका नहीं हुआ, लेकिन बहुत सारे इधर मुझे लगता है वो बाजू का जो रो है ना वो सुबह 5 बजे डिसाइड करके 11:30-12 बजे मेरे जैसे वहां पे बैठे हैं. तर हे सगळं प्लॅनिंग आपने कितने का किया था? 7 o'clock. नहीं, परसेंटेज प्लानिंग कितने का किया था? प्लानिंग 85%. अच्छा, टारगेट भी 85, प्लानिंग भी 85. हाँ. प्लानिंग जो मिडिल फिंगर, द स्ट्रॉन्गेस्ट फिंगर अकॉर्डिंग टू फ्यू पीपल, सबसे बड़ा फिंगर रहता है. प्लानिंग उतना बड़ा करो, मतलब आपका जो टारगेट है उससे बड़ा इज द मिडिल फिंगर. प्लानिंग उससे बड़ा करो. आपका टारगेट 85% था. मेक श्योर योर प्लानिंग इज एटलीस्ट फॉर 90%. इंप्लीमेंटेशन, दिस फिंगर, इंप्लीमेंटेशन, जो बाथरूम ब्रेक्स है, जो फोन कॉल्स है गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड को, फिर उसके बाद में 5 बजे उठने का है, द इंप्लीमेंटेशन इज ऑलवेज स्मॉलर देन द प्लानिंग. ये उंगली थोड़ा सा छोटा है. एंड द रिजल्ट, द लास्ट फिंगर इज ऑलवेज स्मॉलर देन द इंप्लीमेंटेशन. आपने टारगेट 85 रखा था, प्लानिंग भी 85 के लिए दी, इंप्लीमेंटेशन आपका थोड़ा कम हुआ रहेगा, आपका रिजल्ट 79% आया. इफ यू वॉन्ट to achieve higher targets, make sure the planning is higher than your target. Make sure your implementation is higher, or it is always going to be little lesser than your planning, and your results is going to be little less than what you have planned. Thank you so much, and wish you all a very very all the best. जास्तीत जास्ती मजा करा, कारण की हे शाळा कॉलेजचे दिवस गेल्यानंतर तुम्हाला असंच स्टेजवर बसवून ठेवतील जबरदस्ती, जिकडे असं बसून राहाल की तुम्ही मजा तरी करतात. शाळा कॉलेज संपल्यानंतर मग आमची हालत बघ कशी होते. जास्तीत जास्ती मजा करा, जास्तीत जास्ती नेटवर्किंग करा, जास्तीत जास्ती मित्र बनवा, आणि फक्त तुमच्या एरियातले नाही बाहेरच्या एरिया मधले मित्र बनवायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्ती अभ्यास पण करा थोडासा. पण आय वुड लव्ह टू सी पीपल फ्रॉम दिस पीपल कमिंग फॉर दिस 5-day प्रोग्राम टू बिकम सम ऑफिसर्स ॲट अ हायर पोस्ट, आणि नंतर येऊन भेटा, आम्हाला मनापासून बरं वाटेल. इकडून जर कोण झालं, विश यू ऑल ऑल द बेस्ट. काही मदत लागली आमच्याकडून तर आम्ही 5 दिवस इकडे असणार आहेत. काही विचारायचं असेल, काही मदत लागली तर ऑलवेज वेलकम. विश यू ऑल व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट.